अरे नमस्कार मंडळी, तुम्ही म्हणाल कसली तयारी चाललेली आहे? तर आपलं मालवणी जेवण दाखवायचं आहे, म्हणजे मालवणी भाजी दाखवणार आहे मालवणी पद्धतीची. आणि त्याच्यासाठी आपल्याला कांदा खोबरं तर हवंच. तर तेच भाजायला घेतलंय. वाटप करायला लागणार आहे मालवणी जेवणासाठी, वाटप तर हवंच. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे, आपण वालाची भाजी नेहमीच करतो, वालाचं बिरडं आपण करतो. तर कोकणातली एक अतिशय सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे. जसं काळ्या वाटाण्याचा सांबार असेल किंवा फणसाची भाजी असेल, तर त्याच्याच तोडीने वालाची भाजी केली जाते. आणि हे वाल सोलून नाही केले जात, तर वाल भिजत घालायचे आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते छान फुलले जातात. तर ह्याला मोड नाही आणायचे. तर आपण हे वाल ना आदल्या दिवशी भिजत घातलेत. 1 वाटी वाल घेतलेले आहेत आणि हे असे कडवे वाल घ्यायचे आहेत आपल्याला. बारीक असतात एकदम कडवे वाल, ज्यांना कोणाला माहीत नसेल तर. आणि गोडे वाल जे असतात ते सफेद असतात आणि मी आधी पण दाखवलेले, आणि थोडे मोठे असतात. तर आपल्याला कडवे वालच हवेत. आणि हे वाल मी भिजत घातले आदल्या दिवशी, आणि हे दुसऱ्या दिवशी फुगून छान असे टम्म झालेत एकदम असे. तर हे थोडे साफ करून घ्यायचे. साफ करताना त्याच्यामध्ये साडवे म्हणतात त्याला, असे छोटे छोटे वाल कडक राहतात आणि ते भिजले जात नाहीत. तर ते खाताना तोंडात म्हणजे दगड कसे लागतात तसे कचकचल्यासारखे लागतात. तर हे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि नंतर कुकरला ह्याच्या एक 4-5 शिट्या करून घ्यायच्या, कारण हे कडक असतात खूप. आणि मग पुढचं मी तुम्हाला दाखवते कसं कृती करायची ते. आपण मालवणी जेवण म्हटलं की कांदा खोबऱ्याचं वाटप आलंच, तर की आपण हे खोबऱ्याच्या टाकून देणार आहोत. असं बारीक जर कातून खोबरं येत नसेल कोणाला, तर तुकडे करून मिक्सरला लावलं तरी सुद्धा बारीक होतं. तर असं आपण खोबरं घ्यायचंय आणि हे अर्ध्या नारळाच्या वाटीचं मी घेतलेलं आहे. तर आपल्याला भाजीला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आणि बाकीचं फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं. नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमच्यासाठी मालवणी भाजी एक घेऊन आलेली आहे. आणि आपण सुरुवात केली होती भाजीला. तर वाल आपण आहेत हे शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये. आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पाणी वापरायचं नाही आहे, कारण वाल खूप त्याला आडूक म्हणतात की तुरट असतात. तर त्याचं पाणी आपण पूर्ण काढून घेणार आहोत. ते असे मस्त शिजले गेलेत बोटचेपे. इतकेच छान शिजवायचेत आपल्याला. आपण भाजीला सुरुवात करूया. आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. छोटे 2 चमचे तेल घालते. आपण अर्धा चमचा राई टाकलीये. अर्धा चमचा जिरं टाकूया. एक कांदा टाकूया फोडणीला बारीक कापलेला. आणि हा आहे अर्धा टोमॅटो. असेल तर कांदा फोडणीला जास्त घालायची गरज नाहीये. वाटपात खूप कांदा असतो आपला. आता हे दोन्ही परतून झालं व्यवस्थित, आपण मसाले टाकूया. 1 चमचा मालवणी मसाला आहे. गरम मसाला आहे 1 चमचा. अर्धा चमचा धणा पावडर. अर्धा चमचा जिरा पावडर आहे. आणि 1 छोटा चमचा हळद घातली आहे. तर हे छान परतून घ्यायचंय. आता आपण याच्यात हे जे कांदा खोबऱ्याचे वाटप करून घेतलेलं आहे, तर 1-2-3 चमचे घालते मी, कारण हे आपल्याला पातळ नाही करायचे, थपथपीत आमटी करायची आहे. आणि थोडंसं पाणी घालूया. खूप छान रंग आलेला आहे. आणि आता आपण याच्यात हे वाल घालून टाकूया. मोड आलेल्या वालाची भाजी ती वेगळीच असते आणि ही वेगळ्या चवीची. वालाची भाजी नक्की करून बघा. आणि कोकणामध्ये खूप सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे अख्ख्या वालाची भाजी. तर ही वाटपात थोडी 1-5-10 मिनिटं छान शिजू द्यायची. पण चवीनुसार आता त्याच्यात मीठ घालूया. पाणी घालावं लागेल आपल्याला अर्धा पेला. थोडी घट्टच ठेवायची भाजी, चपातीवर भाकरीबरोबर खूप छान लागते. आणि त्या झाकण ठेवून मस्त वाफ येऊ द्यायची
की आपली अख्ख्या वालाची भाजी तयार होईल.